संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि विरोधी पक्ष हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजावर बहिष्कार टाकण्याच्या तयारीत आहेत। काल झालेल्या निलंबनाच्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर परंतु विरोधी पक्षाच्या खासदारांची वागणूक ही निराशाजनक असल्याचं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं। संसदीय समितीच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हे विधान केलं। विरोधकांचा गदारोळ हा घुसखोरांच्या पाठिंब्यासाठी असल्याचं मोदींनी म्हटलंय। सोमेश कोलगे आपल्याला माहिती देतात। सोमेश, पंतप्रधान मोदींकडून विरोधकांच्या भूमिकेबद्दल नाराजी कशी व्यक्त झाली आहे? नक्कीच आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात विधिमंडळ पक्षाची त्यांच्या संसदीय पक्षाची बैठक सुरू आहे आणि या बैठकीमध्ये पंतप्रधान मोदींनी असं मत व्यक्त केलंय। असं कळतंय की ज्यावेळी अनेक घोटाळे होत होते देशामध्ये, दररोज नवा घोटाळा समोर यायचा, पण तेव्हा सुद्धा विरोधी पक्षांनी त्याविषयी लोकांना जागरूक करण्याचं काम केलं। पण आज अशा प्रकारे संसद सुरक्षा भंगाच्या प्रकरणात ज्या पद्धतीने विरोधी पक्षाचे खासदार हे गोंधळ करतायत किंवा संसद चालू देत नाहीयेत आणि त्यानंतर मग त्यावरून राजकारण सुरू आहे, याविषयी पंतप्रधान मोदींनी नाराजी व्यक्त केल्याचं कळतंय। धन्यवाद सोमेश या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।